तर आज राज्यभरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड आणि पुण्याला आज आणि उद्या रेड अलर्ट। तर रत्नागिरी आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। सातारा जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचं पत्रक जारी। विदर्भात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू। 27 जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 43% जास्त पाऊस। कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली। पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह अनेक जिल्हा आणि राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद। ताम्हिणी घाटाजवळील रस्त्यावर दरड कोसळली, एकाचा मृत्यू। माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद। जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दरड हटवण्याचं काम सुरू। कल्याणमधील अशोकनगर परिसर जलमय। वालधुनी नदीकिनारी असलेल्या अशोकनगरमधील घरं पाण्याखाली। घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। साताऱ्याच्या वाईमधील बोपर्डी गावात पावसामुळे घराची भिंत कोसळली। गणेश किर्तत यांच्या घराची भिंत पत्त्याप्रमाणे कोसळतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद। भिवंडीत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। भाजी मार्केट, कमला हॉटेल, कल्याण नाका परिसरात पाणी साचलं। धाराशिव जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीच्या कार्यालयाला गळती। धोकादायक इमारतीमध्ये कामकाज सुरू।